16 महिन्यानंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. द्विपक्षीय चर्चेत युद्धासह अनेक मुद्द्यांवर चर्चा. मोदींनी ट्रम्प यांच्यासमोर मांडला भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा. पश्चिम आशियामधील व्यापारासंदर्भातही चर्चा. शिवसेना युबीटीकडून सर्व खासदारांना व्हीप जारी. संसदीय दल बैठकीला सर्व खासदारांना हजर राहण्याचे आदेश. मुख्य प्रतोद खासदार अनिल देसाईंकडून व्हीप. महाराष्ट्रात मान्सून संदर्भातली आगेकूच रखडली. मुंबईमध्ये 25 जूनला मान्सूनचं आगमन होण्याची शक्यता. 3 दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती. पावसानं दडी मारल्यामुळे राज्यामध्ये तीव्र पाणी संकट. नाशिकमध्ये दर शनिवारी पाणीपुरवठा बंद असणार. नवी मुंबईमध्ये स्विमिंग पूल, वॉशिंग सेंटर्स बंद. धरणांनी तळ गाठला. बळीराजाच्या नजरा आभाळाकडे. पावसानं ओढ दिल्यामुळे पाणी वापरावर निर्बंध. मुंबईमध्ये पाणी वापरावर निर्बंध जारी. नवीन बांधकामाच्या नळ जोडण्या बंद. नवीन बांधकामं, जलतरण तलावांच्या पाणीपुरवठ्यावर मर्यादा. औद्योगिक आणि व्यावसायिक पाणीपुरवठ्यात 20% कपात. अकोल्यामधील गॅस प्लॅन्ट जवळ आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. सुदैवानं आगीमध्ये जीवितहानी टळली. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. दापोली आणि हर्णे इथे 60 कुटुंबावर पुन्हा एकदा संकट. फत्तेगडाची तटबंदी ढासळली. प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना. संरक्षण भिंत उभारण्याची ग्रामस्थांची मागणी. महावितरणकडून नवीन ट्रान्सफॉर्मर. पनवेलकरांना मोठा दिलासा. महावितरणकडून केबल दुरुस्ती पूर्ण. कोल्हापूरच्या मंद्रुपमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा. गढूळ पाण्यामुळे आरोग्य धोक्यात. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थ नाराज. ऑपरेशन टायगरमुळे शिवसेना युबीटी आक्रमक. हिंगोलीमध्ये आष्टेकरांविरोधात आंदोलन. आष्टेकरांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. सोलापुरातही शिवसैनिकांकडून घोषणाबाजी.